सन्माननीय कुडाल मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे साहेब यांचे मी स्वतः एक आंबा काजू बागायतदार म्हणून मनापासून आभार मानतो। कारण त्यांनी जो काल विधानसभेत आंबा बागायतदारांच्या हिताचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांच्या त्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासाच्या आत 209 कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्याचा थेट फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे। जवळपास 79 कोटी रुपये आज सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळालेत। त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। इतरही प्रश्न कायम निलेश राणे साहेब कायम मांडत असतात। आज ते आंबा बागायतदार शेतकरी यांच्यात त्यांनी हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे। त्यामुळे कोणतरी शेतकऱ्यांना या जिल्ह्यात वाली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे मनापासून मी त्यांचे आभार मानतो। आज शिंदे शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून हे जे काही नुकसान भरपाई मिळालेली आहे ही पहिल्या टप्प्यातील आहे। अजून सुद्धा दुसरा टप्पा येईल आणि त्याच आक्रमकतेने हे पैसे निश्चितपणे निलेश राणे साहेब आणतील, त्यात कोणतेही दुमत नाही। जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। एकूण 92,342 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ग्राह्य धरून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी 98 कोटी 44 लाख तर सिंधुदुर्गासाठी 79 कोटी 5 लाख रुपये इतकी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि 2013 नंतर अशा प्रकारची पहिलीच भरपाई सन्माननीय निलेश राणे साहेबांमुळे आपल्याला मिळालेली। त्यामुळे परत सांगतो, काल जर निलेश राणे साहेबांनी हा आवाज उठवला नसता तर एवढ्या लगेच निश्चितपणे काम झालं नसतं। त्यामुळे निलेश राणे साहेबांचे मनापासून हे आभार वाटली नाही, लोकांची सेवा महत्त्वाची वाटली। कारण पहिल्या पावसाळ्यात अनेक प्रॉब्लेम होत असतात, गटारं तुंबतात, रस्ते उखडतात। त्याचा विचार करून मी टूरला गेलो नाही आणि मी एकटा बस आहे इथे काम करून। काही नगरसेवक गेले ना टूरला, मी एकटा बस आहे म्हटलं ना, एकटा करून घेऊ शकतो। मतदारसंघ सांभाळतो तर सांभाळायला किती वेळ? म्हणजे सावंतवाडीचे शिंदे सेनेचे मी शिंदे सेनेचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण माझी भूमिका फक्त वॉर्ड पुरती नाही, माझी भूमिका पूर्ण शहरासाठी। पण तुम्ही तुमच्या नगरसेवकांना असं कन्व्हिन्स केलं नव्हतं काय की पहिला पाऊस प्रशासनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो नाही। तर अभ्यासासाठी गेले, फिरायला गेले नाही। फिरायला गेले म्हणजे त्यांच्यावर टीका होते ना, ते फिरायला गेले, ज्याला माहिती नाही ते फिरायला गेले म्हणते, पण मला माहिती आहे ना। दौरा किती दिवसाचा आहे? की अभ्यासासाठी गेले। किती दिवसाचा दौरा आहे? पण तुम्ही शहराचं बघता ना, मग आज शहरात पाऊस लागल्यानंतर काय व्यथा आहेत का? मी फिरलो ना, काय प्रशासनाला सूचना केली इथं जावा तिथं जावा। आता माझ्या घरासमोर बघा गटार तुंबलं, काम चालू करून घेतले। सालेवाड्यात जावा, तिकडे काम चालू करून घेतले। आता जी खडी रस्त्यावर काहीतरी टाकताय जात्या डांबर किंवा काहीतरी ते राहणार काय? देवा सूर्याजीने अडवलं काल काम ना, इथं कॉन्ट्रॅक्टरची जी मिस्टेक होती, देवा सूर्याजीने अडवलं। आमचे नगरसेवक तत्पर आहे, अडवलं काल काय? रस्त्यावर खड्डे पडले आहे, लोकांचे अपघात होत आहेत, त्याच्यावर रस्ते खोदलेत म्हणून पडलेत ना, त्याच्यावर काय? त्याच्यावर आता होईल। आता पाऊस लागला, आता जर काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे तर थांबलं पाहिजे ना लोकांनी सुद्धा। तुम्ही विरोधी पक्ष नाही, म्हणून पण एक मी देवेंद्र- विरोधी नाही, माहिती नाही, पण आता तुम्ही पाऊस लागला नगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून विरोधी तुम्ही- नाही, मी चुकांवर बोट ठेवतो, विरोधी नाही।
ते खड्डे आहेत ना, आता लागला पाऊस, त्याच्या आधीच खड्डे आहेत, त्या कधीतरी सिमेंट घातलेलं आहे कोणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी, त्याच्यानंतर ते डांबरीकरणच झालं नाही. बाजारपेठेत ते सांगतो, बाकी शहर सोडा. हो, त्याने नोटीस काढली आहे, त्याला दंड बसेल. ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम अर्धवट टाकलं त्याला दंड मारण्यात आलेला. पण आता पावसाळ्यात खड्ड्यातनं प्रवास करावा त्याचं काय? पावसाळ्यात म्हणजे एवढं काम मे महिन्यापर्यंत चालू होतं, त्याच्यामुळे पावसाळ्यात ते होणं आता अशक्य आहे. आणि ते पावसाळ्यानंतर लगेच ते काम करून घेणं लोकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण लोकांनी खड्ड्यातनं प्रवास करावा. लोक एवढे काही खड्डे नाहीये, खड्डे बरेच बुजलेले आहेत. 10% राहणार, 100% तुम्ही दिलगिरी व्यक्त करता की ही दिलगिरी व्यक्त करता ही शिंदे सेनेच्या वतीने करता की पूर्ण नगरपालिका पालिकेच्या वतीने करतो. म्हणजे नगराध्यक्षांच्या वतीने वगैरे मी सगळे? ते नगराध्यक्षाचं बोलणार नाही, माझं वैयक्तिक मत. मी दिलगिरी, मला माहिती आहे लोकांना त्रास होतो, मी दिलगिरी व्यक्त पण शहरातील अंतर्गत रस्ते आहेत ते अजूनही तसेच आहेत. हो साहेब, मी दिलगिरी व्यक्त केली. संपलं विजय. लोकांना दिलगिरी त्रास लोकं पडली तरी दिलगिरी. लोकांना त्रास सहन करावा काही लागतो. लोकांची अपघात घडले. आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून लोकांना त्रास सहन करावा लागतो, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी.